फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30, 8 वाजलेले आहे आणि मी उठलेली आहे। आज शॉप आमची बंद होती आणि मस्तपैकी आता मी पित आहे गरम पाणी। टँटडान बघा, गरम पाणी। यामध्ये आहे जिरं, ओवा, लिंबू आणि शहद। तर चला पटापट मॉर्निंग ड्रिंक घेते आणि भेटते तुम्हाला मी थोड्याच वेळामध्ये। तर मी बनवलं होतं अहोंसाठी आणि माझ्यासाठी छानपैकी आवळा ज्यूस। मग घेऊन गेली अहोंपर्यंत मस्त, आणि ते पण ताजे ताजे आवडे होते। यात टाकला आहे मी पुदिना आणि छानपैकी आहे ज्यूस, अद्रक। चला तर मी आता वाजलेले आहे 12 आणि आता निघत आहे वॉटर पार्कला, कारण अहोन नव्हती सुट्टी। तर आता निघते पटकन वॉटर पार्कसाठी आणि तिथे आहे 4 वाजेपर्यंत। चला भेटते पटकन तुम्हाला फ्रेंड्स। तर आम्ही 1 वाजला होता आणि पोचलो होतो वॉटर पार्कमध्ये आणि आम्ही गेलो होतो द्वारका वॉटर पार्कला। आणि तिथे खूप सारे लोक मस्त मस्त डीजे लावून डान्स वगैरे सगळं करत होते आणि आम्ही पाहत होतो की आता काय करायचं म्हणून पटकन गेलो होतो चेंज करायचं म्हटलं आणि निघायचं छानपैकी एन्जॉय करायला। तर फटाफट गेलो आणि बघा, मी तर गेल्यावर पहिले छानपैकी गेली पाण्यामध्ये मस्त, आणि छानपैकी बघा प्रत्येक एक हे मी एन्जॉय करत होती, प्रत्येक इकडे जात होती। आणि ते खरं सांगते नाही, ते एवढ्या जोरात पाणी लागत होतं का तिथून मधातून जायची इच्छाच नव्हती होत। बघा कशा मुलीसुद्धा अशा धावत येतं, कारण ते खूप जोरानं पाणी लागत होतं। नंतर मग गेली, म्हटलं चला आता काहीतरी स्विमिंग वगैरे करून बघते, पण मला तर पोहणं होतच नाही। तर मी म्हटलं गेली आतमध्ये तर आपतच, पण लहान मुलंसुद्धा तिथं खूप मस्त एन्जॉय करत होते। मी बघा बसली साईडला आणि तिथेच पाणी खेळत होती। अहो म्हणायचे की जा समोर जा, पाणी वगैरे आहे, काही होत नाही। मग भीत गेली मी आतमध्ये आणि बघा मस्तपैकी तिथे एन्जॉय करत होती। एवढी मज्जा येत होती की कालचा दिवस एवढा छान गेला की काही बोलायचं कामच नाही। आणि हे बघा जायची प्रत्येक ठिकाणी आणि ते तर खूपच मज्जा येते। छानपैकी पाण्याचा व्ह्यू होता, म्हणजे पाणी असं एकदम मस्त समुद्राला जशा लाटा येते ना तसंच येत होतं। तर तिथे समोर गेली की पाणी तसंच तिथे वाढत होतं। मग पटकन गेली मी अहोकडे धावत। चला म्हटलं आता, मग झालं आमचं स्विमिंग। मग म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे करा। मी घरून आणलं होतं माझ्यासाठी सॅलड आणि मखाने, आणि नंतर गेलो आम्ही तिथे द्वारकामध्ये जलपरी पाहायला। तर बघा छान अशी जलपरी होती, खूप सुंदर होती। बघा किती छान होती ते, आणि करतसुद्धा कशी स्विमिंग होती। मला त्याचंच नवल वाटत होतं, हे असं कसं करत आहे, आणि मला तर बिलकुल पोहणं येत नाही। मग मला म्हणायचे तू करून बघ, तरी पण कुठे आपल्याला काही जमणार नाही। मग गेलो आम्ही छानपैकी मौत का कुहा पाहायला, तिथेसुद्धा गेलो आणि तिथे तर काही बोलायचं कामच नाही। खरं सांगते, मी हे पहिल्यांदा बघितलं आणि खूप शॉक झाली। मुलगीसुद्धा होती, एक बाईसुद्धा, लेडीजसुद्धा छानपैकी अशी तिथे ड्राईव्ह करत होती आणि एक नंबर त्यांची स्पीड बघून बापरे बाप, एवढ्या स्पीडनं ते गाड्या चालवत होते, तेही तिथे खूपच जास्त। पहिले तर बाईकचेच होते, बाईकच चालवल्यानंतर कारचा हे झाला आणि कारसुद्धा नंतर त्याच वेगाने तिथे धावत होत्या। खूप जास्त मज्जा येत होती। मला तर एवढं नवल वाटायचं त्याचं, असं कसं कोणी चालवू शकते, आणि एवढ्या स्पीडनं। बघा 3 बाईक होत्या आणि 3 बाईक खूप जास्त स्पीडमध्ये वेगाने धावत होत्या। मज्जा आली हे सुद्धा बघून। नंतर गेलो आम्ही फिश वगैरे पाहायला। तिथं बघा प्रत्येक फिश जवळ जायची मी आणि त्यांना आवाज द्यायची। अहो म्हणे ते पागल आहे का म्हणे, तू त्यांना काही कळत नाही म्हणे आणि आपलं काही समजणार नाही म्हणे। मग मस्तपैकी तिथे बनवत होती मी व्हिडिओ। बघा ही तर का वेगळंच काही, मला काही समजलंच नाही। म्हटलं ही कोणती मच्छी, तर हे छान छोटे होते बघा, खूप मस्त दिसत होते। मी प्रत्येकाचं छानपैकी व्हिडिओ घेत होती, खूप मस्त एन्जॉय करत होती, खूप छान वाटत होतं। कालचा दिवस खूप मस्त गेला आणि काहीच बोलायचं काम नाही। द्वारका वॉटर पार्कमध्ये गेल्यावर आम्ही गेलो होतो 12 वाजता आणि छानपैकी आम्ही तिथे 3:30 ते 4 वाजेपर्यंत एन्जॉय केला। 4 वाजेपर्यंत एन्जॉय केल्यानंतर गेलो 4 वाजता आम्ही छानपैकी झुले वगैरे झुलायला। तर कशाला तिकडे एवढं वाराधून सुटलं की बोलायचं काही कामच नाही, खूप जास्त। थोडा वेळ आम्ही एकच झुला केला होता। तर बघा आम्ही मच्छा वगैरे हे तर खूपच छान आहे, हिचं काही बोलायचं काही कामच नव्हतं। तर बघा प्रत्येक फिशचा मी छानपैकी व्हिडिओ बनवत होती। वाव, सो नाईस, मस्त। हे बघा किती छान दिसत होत्या। मी बनवत होती व्हिडिओ आणि अहो बनवत होते माझा पण व्हिडिओ। मला त्याचंच नवल वाटत, मी त्यांना म्हणत होते अहो मी ब्लॉग बनवत आहे, तुम्ही माझा कशाला व्हिडिओ घेता, डबल व्हिडिओ होत होता। तरी म्हटलं चला जाऊ द्या, अहोंना फोटो काढायला आवडते तर ते नुसते माझे फोटोज काढत होते।
बघा, वाव, खूप मस्त अशी ही सुद्धा मच्छी होती. माहीत नाही, मी यांचे नाव तर नोटीस नाही केले, होते तिथे नाव. आता हिला काहीतरी द्यायचं म्हटलं खायला, ही होती तोंड फाडून. हिला काय द्यायचं, तिला दिलं माझं बोट. अहो म्हणे तोडूनच टाकलं पाहिजे. म्हटलं नाही बाबा, असं नाही करू. नंतर मग गेलो आणि समोरसुद्धा व्हिडिओ, आणि तिथे गरमी खूप जास्त होत होती, बोलायचं काही कामच नाही. नंतर मग साईडला गेलो आणि साईडला होते कूलर वगैरे चालू. कूलर दिसला तर तिथे उभं राहायचं, छानपैकी हवा घेऊन घ्यायचं आणि समोर अजून चालायचं. हेच आमचं चालू होतं. आणि तिथे मच्छी तर एवढं काही पाहायला आहे की काही बोलायचं कामच नाही. म्हटलं एवढा जर व्हिडिओ शूट करत बसेन तर पूर्ण 20 मिनटाचा पेक्षा जास्त 1 घंट्याचा होऊन जाईल. त्यापेक्षा मला शूट कमी करायचं होतं, म्हणून मी थोडाच व्हिडिओ घेतला आणि खतम केला. म्हटलं जाऊ द्या. तर आम्ही नंतर गेलो समोर. इथं जरा बघा, काही बोलायचं कामच नाही. कोणती मच्छी होती मला काही कळलं नाही. म्हटलं चला पटापट जाऊ, नाही तर मग अजून आपल्याला लेट होऊन जाईल. मग बघा, एवढ्या स्पीडनं मी पटापट मच्छीची फोटो घेत होती. हे तर खूपच छान होतं. आणि नंतर बघा, कूलर समोर गेली, छानपैकी हवा घेत होती कारण गरमी होती खूप जास्त. तर मग नंतर गेलो आम्ही अजून समोर. तर तिथे होतं बाकीचं बारीक छानपैकी मच्छा होत्या. बघा, वरती मच्छा आहे, 1 नंबर वाटत होता. अहो म्हणायचे थांब तुझा फोटो काढतो, पण मी काही ऐकायचे नाही. मी चालले माझ्या व्हिडिओमध्येच गुंतलेली होते. म्हटलं व्हिडिओज बनवते, कारण मला व्हिडिओ अहोच्या फोनमधून घ्यायला खूप त्रास होते, कारण लवकर डाउनलोडसुद्धा होत नाही. मी म्हटलं राहू द्या, माझ्याच फोनवर बनवते, तुम्ही काढा फोटो आणि मी करते माझे बाकीचे. हे तर इथे तर काही बोलायचं कामच नव्हतं. इथे होता सापच गर, मला तर काही कळलंच नाही बाबा, पाहूनच भीती वाटली. आणि इथं तर एकच नंबर असं व्ह्यू होता, कारण इथे छानपैकी पाणी उडत होतं. आणि ते बघा, बापा रे बाबा, कोणता साप आहे माहीत नाही. हा पण सापच होता आणि तो पण सापच होता. सापाची तर मला लयच भीती वाटते. आणि ते एक छोटूसा साप होता आणि ते बघा काय बसलेलं होतं. बघा, सापाची काही मज्जाच वेगळी होती. काही बोलायचं काम नव्हतं, असा कालचा आमचा दिवस होता. तर बघा, अजून दाखवते तुम्हाला. समोर तर काही मज्जाच वेगळी. खाली आम्ही चालत होतो आणि त्याच्या खाली पण पाणी आणि मच्छा होत्या. मी म्हटलं बाबा, हे कसं काय झालं. तर नंतर माहीत नाही, त्यांनी खालून छानपैकी पाणी वगैरे माती होती आणि त्यामध्ये मच्छा होत्या आणि त्याही मस्त पोहत होत्या. बघा, इकडे मस्त पक्षी होते, म्हणजेच होता तो पोपट. आणि इथे पण होता बघा, आता व्हाईट कलरचा एकच नंबर दिसत होता. त्याही नंतर दाखवते मी तुम्हाला. आता दिसला नाही म्हणा, पण हा खूप मोठा होता आणि छानही खूप छान दिसत होता. म्हटलं चला पटापट जाऊया. नंतर पटापट हवा घेतली, बाकीचे पूर्ण पाहून घेतल्या. घरी तिथे आलो आणि झुले वगैरे झुलले. तेव्हा पहिल्याच झुल्यात बसल्यावर खूप आभाळ आलं, वाराधून सुटलं होतं आणि पटकन म्हटलं चला घरी निघून. ते एकच झुला झुलला आणि खूप जास्त पाऊस आला. पटकन घरी आलो आणि ते पण भिजून आलो, चांगलं पाण्यानं चोड. तर फ्रेंड्स, आता बनवले आहे मी छानपैकी आलू भजे. गरमागरम देतो आता अहोंना आणि पटकन थोडीशी भेल बनवते, मी खाऊन घेते. नंतर मग स्वयंपाकाचं काय करायचं ते सुद्धा बघते. या तुम्ही सुद्धा आलू भजी खायला.